सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे मैदानामध्ये उतरलेले आहेत। थोड्याच वेळात शिवाजी महाराज पार्कवर आंदोलन सुरू होत आहे। जंतर मंतरवरील कारवाईबाबत आता ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे मैदानामध्ये उतरलेले आहेत। सोनम वांगचुक यांच्यासाठी आता ते आंदोलन करतात। आज उद्धव ठाकरे दादरमधील शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये एकत्र येऊन वांगचुक यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देणार आहेत। तर या आंदोलनासाठी शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये काहीशी झटापट देखील झालेली होती। आता ऐका, 20 तारखेला संसद चलो झाल्यानंतरही हा लढा संपणार नाही। राजीनामा मिळण्याशिवाय हा लढा संपणार नाही। जबाबदारी आता सरकारकडे आहे की त्यांना जर अनशन नकोय, प्रोटेस्ट नकोय, तर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मिळालाच पाहिजे। आज इकडे महाराष्ट्र भरातनं, मुंबई भरातनं लोक आलेली आहेत। मुंबईतून, महाराष्ट्रातून दिल्लीला लोक निघालेली आहेत। काल इकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 5 लोकांवरती FIR लावले गेले आहेत। मी इकडे सांगतोय आणि शिवसेनेच्या मंचावरनं सांगतोय, एकालाही हात लावलात ना तर खबर राहा, तुम्ही उतरणार की नाही। तर उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तरुण आणि विद्यार्थी तिथे दाखल झालेले आहेत। त्यांच्याशीच बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। उद्धव ठाकरेंनी जे आंदोलन छेडलेलं आहे शिवाजी पार्कला, त्याच्यामध्ये युवा जे युवक आहेत तेही रस्त्यावर उतरलेले तुम्ही बघू शकता। एक युवकांचा मोठा ग्रुप इकडे आलेला आहे। कॉलेज स्टुडंट आहेत ते, आणि कॉलेज स्टुडंट इथे पूर्ण आलेले आहेत आणि घोषणाबाजी करतायत। आणि त्यांनी सोनम वांगचुक यांच्या बाजूनी हे आंदोलन सुरू केलेले आहे। त्यांच्याबद्दल जी कारवाई झालेली आहे ती कारवाई कुठेतरी चुकीची आहे असंच यांचं मत आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथे आंदोलन सुरू झालेलं आहे। सर्व हे जे कॉलेज स्टुडंट्स आहेत आणि खरं तर जे संबंधित मंत्री असतील त्यांनी राजीनामा द्यावा असं यांचं मत आहे। आणि सोनम वांगचुक ह्याच्या बाजूनी हे उतरलेले आहेत, त्यांना सपोर्ट देण्यासाठी उतरलेले आहेत। सर्व हे कॉलेज स्टुडंट्स आहेत, युवा तरुण वर्ग इथे आलेला आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण त्यांचं मत काय। मैं यही कहना चाहूंगा कि आप लोग जाके धर्मेंद्र प्रधान से पूछिए कि वो इस्तीफा क्यों नहीं दे रहे। हमसे ये क्वेश्चन मत कीजिए, वहाँ क्वेश्चन कीजिए, जहाँ क्वेश्चन करना चाहिए वहाँ कीजिए। मेन स्ट्रीम मीडिया में फेल्स नैरेटिव मत फैलाइए। कोई भी सेलिब्रिटी या पॉलिटिकल पार्टी हमारे यूथ के लिए नहीं खड़ी होती है। वो हमेशा कोई भी पॉलिटिकल पार्टी हमारे लिए, हमारे यूथ के लिए नहीं खड़ा हो रही है। वो केवल क्या कहते हैं, अपने कोई भी मूवीज आए या कोई भी अदर चीजें उनको शो करती है, लेकिन कभी भी एज ए स्टूडेंट कोई भी यूथ के लिए नहीं खड़ा होता। जो पर्सन यूथ के लिए खड़ा, यूथ के लिए कर रहा, हम लोग उसको, वो लोग उनको दबा दे रहे हैं। और जब भी देखा जाए तो स्टूडेंट की बात को जब अगर हमें आंसर चाहिए तो हमें आंसर कौन देगा। ज्या प्रकारे पेपर फुटी होत आहे तो एक प्रकारचा भविष्यावर आणि विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आहे। आणि म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा भेटला पाहिजे। आणि तो यासाठी भेटला पाहिजे की पुढे येणारी जे मंत्री आहेत त्यांना वाटलं पाहिजे की जी जनता तुम्हाला त्या पदापर्यंत पोहोचवू शकते तीच तुम्हाला खाली आणू शकते। म्हणून आमची प्रमुख मागणी ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाच आहे। सोनम वांगचुक जी से उनका कंसेंट छीन लिया गया आज के डेट में। अगर ये ब्लैंकेट में पहन के है उसका मतलब ये है कि अगर आप उठा के लेके जा सकते हो तो ले जाओ। या आंदोलनात मोठ्या प्रमाणात युवक वर्ग सामील होताना दिसत आहे। काही वेळात उद्धव ठाकरे या पूर्ण युवकांना संबोधणार आहेत, ते स्वतः भाषण करणार आहेत। त्यामुळे आता ते कशा प्रकारचं भाषण करतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हितेश कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई। रखो, जीवित रखो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय भवानी, जय भवानी। जीवित रखो, जीवित रखो। रिजाइन लो, रिजाइन लो, रिजाइन दो, रिजाइन दो।
अगर रिजाइन दो। एक और बात, यहाँ पे और भी स्टूडेंट्स आ गए हैं पीछे, तो मैं अगर देख पा रहा हूँ तो आई थिंक पूरा सैलाब है। हमने बाकी सब आजच्या या आंदोलनाला उत्स्फूर्त विद्यार्थी तरुण मोठ्या संख्येने आलेला आहे, त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। तुम्ही या देशाच्या युवकांच्या हक्कासाठी आज तुम्ही पुढे आलेला आहात, तुम्हाला खरंच सलाम। तर आपण पाहतोय राजोल पाटील देखील या आंदोलनासाठी उपस्थित राहिलेले आहेत। संजय दिना पाटील यांच्या कन्या राजोल पाटील देखील या आंदोलनाला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि त्यासाठी आता राजोल पाटील देखील तिथे दाखल झालेले आहेत। ठाकरे हे वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठीच हे आंदोलन होतंय। यामध्ये आपण पाहतोय तरुणांची मोठी संख्या आपल्याला पाहायला मिळते आणि संजय दिना पाटलांच्या कन्या राजोल पाटील देखील सध्या आपल्याला या ठिकाणी उपस्थित दिसतात। संपणार नाही, जबाबदारी आता सरकारकडे आहे की त्यांना जर अंश